असा शिपाई श्री ढेरे सर. 10 वाजले साहेब, टायमिंग झालं. आता झाडायचे, लोटून टेबल स्वच्छ करायचं, वैताग आला या कामाचा. पाणी भरा, साहेबांच्या बाटल्या भरा, नको नको झाले. MPSCचा प्रचंड अभ्यास करून अतिशय संघर्षातून नोकरीला लागलेला नवीन लिपिक जो सर्वात लवकर डेस्कला येतो असा हा आपला लिपिक. त्याचं नाव आहे ज रा नवखे, जयराम राजाराम नवखे. नावाप्रमाणे नवा असलेला. दिवसभर काम करून करून गेलोय. आज आता काय होतंय आज बघा मध्ये. नुसता कामाचा वैताग आलाय. सगळे काम मलाच सांगतात. कम्प्युटर चालू करू. बऱ्याच वर्षापासून मंत्रालयामध्ये मुरलेला, सर्व काम येत असून मुद्दाम काम न करणारा असा आपला वरिष्ठ लिपिक काम चुकारे काशीनाथ बल्लारी चुकारे. काय नाही सर, बघा हे नोंदणी करत होतो. नाश्ता केला की नाही? झाला ना सर तुमचा? तुला पण झालं एकदम टाकाटाक. उशीर झाला सर, 10:30 वाजले तुम्हाला यायला. इथे येऊन पण काय करायचं? काय करायचं म्हणजे फाईल आहेत ना सर आपल्याला एवढ्या. बघूया ना, काय दिवस आहे आपल्याकडे, एवढे तास आहेत शासनाने दिलेले. बाकी काय ते काल ईमेल सांगितलं होता, केला काय? अरे बापरे सर, काल लेट झाला हो सर आणि त्याच्यामुळे विसरून गेलो. आता करेल सर लवकर. अरे पण असं कसं विसरला तू? सर उशीर झाला हो सर, काल खूप काम होतं. काय काम बिम करत नाही तू? डेस्कला पटकन ते मेल कर. हो सर करतो. डेस्कला सर्वाधिक काम करणारे आणि कधीही कुजबुज आपले 2 वाजतात. त्या येसो आपल्या काम टाळे मॅडम, काजल मनोहर टाळे मॅडम आणि श्रीमती कुजबुजे मॅडम. या डेस्कमध्ये अजिबात कुजबुज करत नाही. काय टाळे, छान दिसतंय, चांगला ड्रेस घातलाय. थँक्यू मॅडम. कुठून घेतलाय? ऑनलाईन घेतलाय. मला पण सांगा, मी पण घेतो तसा. हा, हे बघा 3 शेअर करते मी. दाखवा. हो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. ज्यांच्या आगमनानंतर अस्ताव्यस्त झालेला डेस्क सुद्धा सारखा सरळ होतो अशा कार्यस्थानाच्या प्रमुख आपल्या सदा वस्के मॅडम, सविता दामोदर वस्के. मेकअपची दुकान. मॅडम गुड मॉर्निंग. कालची जी महत्त्वाची नसती दिली होती त्याची टिप्पणी बनवायची होती. काय झालं त्या टिप्पणीचं? तो विषय माझा नाही मॅडम, तो कुजबुजे मॅडमांचा विषय. चालायचं बघा काम. जसं नाव तसं काम. कुजबुजे मॅडम, हा मॅडम. कालच्या नसतीचं काय झालं? केली मॅडम ती टिप्पणी तयार. मी काम सुधारेल पाहिजे. काय हो, केलं का? केलं मॅडम. हा, करायला केलं की नाही? नसते काय असते सर? माहिती आहे. नसती म्हणजे फाईल रे बाबा. हो सर. हा आठवली सर. ते मॅडम लाल दोऱ्याला बांधले बघा, ती कपाटात ठेवून दिली सर मी. लाल दोरा हे काय? काय ऑफिस बांधली होती सर. ऑफिस आहे की काय? लाल दोरा असतो का तो? हे टॅग होतो, टॅग. टॅग म्हणतात त्याला, टॅग. मला काय माहिती सर, दोरा दिसला, मी दोरा सांगितलं. कुठं आहे ते बघ आणि काढ जरा. ठेवली सर मी. अरे काय कपाटात ठेवायची वस्तू आहे का रे ती रे? सर ती आत्ता शोधतो 2 मिनिटं सर. शोध, ती फाईल असायला द्यायची आहे. घेतो सर. असं म्हणजे कसं सर? काय व्हायचं मला अरे असं म्हणजे अवर सचिव असतात. त्यानंतर ती तिथे जाऊन फॉरवर्ड होते, तिथून मग उचलला जाते. सर आमच्या गावाकडे सर. तुझे पाय कुठे? आता तुम्हीच तर बोलला की ऊस, मग ऊस आमच्या गावाकडेच येते. अरे नाही
नाही रे बाबा, तू आण बघ ती फाईल आण आणि ते आज तुझे टास्क येते असं उसं असं काय काय असतं ते तूच बघ. काढ ती फाईल काढ, अर्जंट आहे ती. सर हीच फाईल का होती सर? हा हे काम कर, ते शिपायाकडे देऊन दे. सर नोंदणी करू का अशीच पाठवू? तर नोंदणी करशील ना तर मग माहित कशी होईल ती फाईल कुठे आहे काय आहे? तो घेऊन माणूस आला की मग काय वाट लागते आपल्याला. लगेच करतो सर. करते दे पटकन. काय काम आहे बाबा? अहो ढेरे सर, अहो ढेरे साहेब, काय एवढी फाईल द्या ना सर, ती उपसर जेवणा पाठवायची आहे. केव्हा पडते तुम्ही? मला तुला ते बोललं खावं लागेल. तुम्ही द्या बरं नेऊन. अहो सारखं वर खाली करून वैताग आला मला. ठेवा इकडे. काहीच काम करत नाही, नुसते बसून असं बायकोला बोलत. मंत्रालयामध्ये फेऱ्या घालून त्रस्त झालेला एक नागरिक, त्याची काय व्यथा आहे आपण ते पण पाहूया. असा श्री सकाराम किरकिरे सर. मुंबईची वारी म्हणजे फार श्रीलंकेला जाऊन आल्यासारखं वाटतंय. नमस्कार साहेब. नमस्ते, मला काय म्हणताय? अहो हास्य जत्रा कार्यक्रम 12चा डेस्क टेबल कुठं आहे? तेव्हा बसला येते नोकी, जाऊ त्याकडे. ओके ओके. नमस्कार नौके साहेब. हा नमस्कार नमस्कार. काय नाव सर आपलं? अहो मी सकाराम किरकिरे, मी मराठवाड्यातून आलो. असं माझ्या फाईलचं बघा काय झाले. 4 वर्षापासून माझ्यावर चक्रा मारून थकून गेला. माझ्या चपला घासल्या पण तुमच्या ऑफिसाला काय घाम फुटाना. आता काय ना नवीन चपला घेऊन द्यायच्या. सर आमचा विषय फार गंभीर वाटतो. तुम्ही काय करा, आमच्या कक्ष अधिकारी तिकडे बसतात सदा वस्ते मॅडम. ठीक आहे, धन्यवाद सर. साहेब, आमचं असं झालं की आडवमेलं वजने सिंगरुमेले जगणे. आता डिओ मॅडम काय सावकाळ गजर बोलावं पाहिजे बघूया. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, काय नाव आपलं? अहो मी सकाराम किरकिरे. साहेब मॅडम माझ्या फाईलचं बघा. मला मराठवाड्यात नाही तर मुंबईला यायला 2000 रुपये लागतात. राहायची सोय नाही, खायची सोय नाही. तुमची मुंबईची गरमी अशी कुठे घाम येतो तुम्हाला काय सांगू. एवढं फाईलचं बघा. सर तुमची व्यथा आम्ही समजू शकतो. संदर्भ बघू द्या पाहू. ताडे मॅडम या संदर्भाचं बघा काय ते. सर बसा, आपण बसून बोलूया. अहो मी उभा राहायला तयार आहे, फक्त फाईल मोडा जाऊ द्या. सर तुम्ही काही काळजी करू नका. सोमवारला तुम्ही कॉल करून बघा. जाताना आमच्या डेस्कचा नंबर घेऊन जा. काय अपडेट आहे ते तुम्हाला आम्ही कळवू. ठीक आहे मॅडम. नौके हा मॅडम. किरकिरेला नंबर द्या जरा. अरे, इथं आडनाव अशी जणू जंगलातून धरून आणलं. केलेलं भारी आहे. मॅडमने काय गोड मंगल येऊन दिले कोणाला माहिती. आता बारकाईने वाचलं पाहिजे चष्मा लावून. ताडे मॅडम किरकिरेंच्या फाईलचं काय झालं? आणि हो सर्व इकडे लक्ष द्या. काल उपसचिवांशी बोलून झालं होतं. त्यांनी सांगितले की आपल्या ई ऑफिसच्या पेंडिंग केसेस फार गोळा झाल्या आहेत. सो त्या आपल्याला कमी करायच्या आहे. तर सर्वांनी कामाकडे लक्ष द्या. मी कसलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. लक्ष द्या जरा. भरपूर वेळ झालेला आहे काम केलं बाबा. चहाला जाऊया आता. बरं, मी काय म्हणतो, बोला सर. आपल्या आरटीआयचं बघून घे जरा. ऑनलाईन किती आले काय आले. हो सर, बघतो सर. मॅडमनी सांगितलं नाही ऑफिसचं. माझा आयडी पासवर्ड आहे का तुझ्याकडे? आहे सर, तुमच्या डायरीमध्ये दिलेला आहे. तेवढं करून टाक ना मला. सगळं मला सांगा. नुसतं चहा पिऊन फिरा. अरे नव्हते ते आयुक्तालांना मेल करायला सांगितलं होतं काल, केला काय? काल काम मॅडम. अहो अर्जंट आहे, तो आताच करा. दाखवा मला केला की नाही तर. हा करतो. दाखव, हा. नक्की करतो. हा, आताच करा. ओके. हॅलो. हॅलो मित्रा, कुठेस? काय मित्रा, डेस्कला बसलोय. तू कुठे आहे? मी डेस्क राहिले तर चहा घेऊन ये म्हटलं. कसला चहा रे? काय चहा नको बाबा. नुसतं काम लागलं, एक झालं की एक काम सांगायला अरे लागले. काम तर आमच्या डेस्कला आहे की, जर चहा घेऊन ये, काय होत नाही. अरे नको रे बाबा. ये मी खाली जाताना येतोय तुझ्या डेस्कला, जाऊन येऊ. मॅडमची परवानगी घे. चल. बरं बरं ठीक आहे, ये. हो, 5 मिनिटात आलो. ये, ये.
त्याला ग्रंथच का घोषित करीत नाही ऑपरेटर कुठे गेला म्हणा जरा सर ओ डेरे साहेब माणूस पहिल्यांदा कधीच ऐकलं ओ डेरे साहेब काय पिक्चर का जरा बघू दे मला ती पण बघू चलत बघायला आलात तुम्ही बरं एक काम होतो हे फाईलची जेरॉक्स करायची त्याला जेरॉक्स ऑपरेटर गायब झालाय आणि मॅडमला अर्जंट फाईल पाहिजे सोबत चला ना जरा ते बघायला जेव्हा काढायचं काम कोणाचं आहे तुमचं तुम्ही बघायचं मला काय सांगा तिकडे ठेवायचं ती काम क्लर्क जायच्या हॉस मारायचं ठेवा तिकडे विनंती करतो चला की काही विनंती वगैरे काय ठेवा तिकडे अजिबात काय सांगा नाही मला माझं बघतो वर जायचं आम्ही तुम्ही पिक्चर बघा अहो मॅडम तिथं नाही जेरॉक्स ऑपरेटर नाही हो आणि मग मी गेलो होतो डेरे सरांकडे त्यांना म्हणलं चला मला मदत करू लागा ते म्हणजे मला पिक्चर बघायचं टाइम नाही माझ्याकडे पुन्हा करतो मी मॅडम 4 वेळेला गेलो ना मग येताना घेऊन येतो बघा बघा अर्जंट फाईल येते. हो मॅडम नक्की आणतो 1.5 तास झाला काम चुकाली आता चहा पिऊन येतो म्हणून गेलाय तुला चहा प्यायला आहे का नाही करायला काय काम भेटायला गेला काय नव्हते काय नाही बघा सर काय करतोय काय बसलोय सर इश्यू करायला होतो मी काय म्हणतो एक सीएम ऑफिस मधून फोन आला होता मला मलाच काम सांगितलं असं हा सांगा ते आपल्याला 1990 ची फाईल सोडायला सांगितली कितीची सर परत एकदा काम तेल टाकून येत जा रे गाण्यात जरा 1990 ची फाईल आहे 1990 आला ऐकू सर ती त्या कपाटात असेल ते शोधून घे इथं 5-6 कपाट आहेत सर कुठल्या कपाटात शोधू एखाद्या कपाटात भेटल ना मला शोधावं लागेल सर कोण इथं कोण दिसतं का तुला तर नाही तसं त्याला घेऊ शकतो अरे यार बसून बसून कंटाळा नुसतं चल कामात आहे. चहा घेऊन ये, चल. तर मी काय म्हणतो आई 1990 माझा जन्म 1996 आई माझ्याहून 6 वर्ष सिनियर आहे बोला मॅडम ते डॉक्टर बनवून ठेव आल्यावर काम आहे मला त्याचं. तुमचं काय मॅडम तो याच्यावर माझा अर्ज ठेवला आठवडे जातात तेव्हा देऊ. हो या ना तुम्ही हे अर्ज रजेची आम्ही काय रे बाबा लय डोक्याला ताण झालाय माझं आजार मित्रा का डोकं तर बसल्या रे आलास का बाबा तू या. चल चहा घेऊन येऊ. काय चहा घेऊन ये रे बरं इकडे थोडं विचारायचं होतं. काय रे? हे मार्कशीट ऐकलंय बेडशीट ऐकलंय सिमेंट शीट बी ऐकलंय डॉकेट शीट काय असते हा, ते असते ना डॉक्टर काय तर तुला माहिती नाही मलाही माहित नाही पण असते काय तर मोठे पाहुणे कसं बनवत असते म्हणून अरे जाऊ दे डॉक्टर शिफ्ट काय घेऊन बसला मॅडम ती परवानगी घे चल चहा घेऊन येऊ. पुन्हा बघू चल. एक इश्यू करतो आणि लगेच निघू हा बरं कर लवकर कर मॅडम ती परवानगी घे चल. हो डेरे साहेब हो डेरे साहेब एवढं इश्यू करा आणखी आहे अहो इश्यू करायचं तुमचं काम आहे आमचं काय काम आहे अरे घेऊन तरी द्या बरं, ठेवा घेतो जाताना अहो, असेल ना issue. असं ते एकदम सहज घेतो जाताना ठेवा अहो, काय त्या- ते टाइम संपत असतं याचा बघ तुम्हाला मी कमाल आहे. ती तरी सांगायचं काम नाही. ठेवा की. मॅडम हो मॅडम माझा मित्र आला होता चहा प्यायला जाऊ का हो? चहाच पीत राहा तुम्ही दिवसभर. जा जा पण लवकर या देशला कामं भरपूर आहे. सगळ्याला सोडताना कधी म्हणत नाही मला बरोबर म्हणतात. मॅडम परवानगी देतात का उपकार करतात तेच कळणार. तू आता आम्ही त्यांना ऐकून जायचं पुन्हा सोडायचं बी नाही का? चहा घ्या दोन चहा दोन चहा घ्या झाले दोन त्याच्यावर कसा चिडायला बाबा आता रे बरं दोन चहा दे रे. हा आता कसं तेव्हा मित्रा तुला सांगतो त्या देशला मला असला कंटाळा आलाय तुला सांगतो सगळेजण सगळं काम माझ्यावर सोडतात स्वतः काहीच करीत नाही इतके नंबर 1 नमुने आहेत. विचारूच नको
सगळ्यात भारी नमुना आमचा काम चुकाले 10:30ला असा माझ्यापाशी येत आहे आलं की पहिलं विचारते नाश्ता झाला का हो म्हणलं की म्हणते कालचा इश्यू केला का मेल केला का काम सांगणार आणि अर्धाच तास बसते मोजून बघा अर्धाच तास बसते पुन्हा काम केलं लय आळस आला. असे आणि चहा प्यायला चालते 1-1.5 तासानच येते सतत बाहेर दिसते मला तुमचा काम चुकारे. मला तर वाटतं काहीतरी याच बाहेर डेटची अशीच अवस्था आहे. आमच्या डेटला यापेक्षा काय वेगळा आहे. तुला सांगतो एक कुसबुज नावाचे मॅडम आहे हळूच काहीतरी कुसबुज तुमची करायला हसत्यात आणि बघितलं गेलं काम सांगतात काळे मॅडम टाळे मॅडम तर विचारत नको टाळे मॅडमला मॅडम जर म्हणल्या आमच्या वस्की मॅडम मॅडम थोडे काम करा माझं नाही काम ती ह्यांचं आहे माझं नाही काम ती ह्यांचं आहे टाळी चालू असते. टाकलायचं काम त्यांचं फक्त आणि तुला सांगतो सगळ्यात डेंजर आहेत आमच्या वस्की मॅडम सतत वसकत असते तर. कुणावर नाही माझ्यावर नवीन असणार आहे. झालंच का कालचं झालंच का फाईल शोधून दे हे करून दे असं सगळं मीच करू का रे नवीन आहे ना आपण. टेन्शन आलंय बघ तुला सांगतो आता जाऊ दे रे, नको टेन्शन घेऊ. मी आता गावाकडे जातो म्हणतो 2-4 दिवस नाही नको टेन्शन घेऊ. आमच्या डेस्कला तीच आहे घरोघरी मातीच्या चुली आहेत. आणि बरं अजून जाऊ दे आता मग बसलो होतो बरं आता नीट सांगावं की नाही मला म्हणले ते असायला पाठव मग असं कसं असतंय असं काय हो, आता तुला माहित नाही ना अजून नाही. असं म्हणजे आवर सचिव असं म्हणजे आवर सचिव हे काय असते मग असं आवड सचिवच म्हणा ना डायरेक्ट असं काय काय माहिती बाबा पुन्हा म्हणते त्या उसाला बी मार्क केले असं उसा म्हणलं गावाकडे आहेत माझ्या उसा आहे तेवढं ससन घ्या की याला बी माहिती बरं. आपल्याला माहिती 10 वर्षाला जी चहा येते याला बी माहिती होऊन गेलं सगळं. आपल्यालाच माहिती नाही अजून काही गावाकडे झालंय. काय ही कार्यालयीन भाषा सगळी शिकून घ्यायला पाहिजे. आणि तुला सांगतो काल तर बघा मला ती म्हणले संदर्भ टीव्हीला जोडा टीव्हीला संदर्भ कुठे टीव्हीला जोडणार आता. मी निघालो असा कुठं टीव्ही आहे कुठं टीव्ही आहे परत एक क्लर्क म्हणलं काय बघायला लागला मी म्हणलं की आमच्या सरांनी सांगितले मला हे संदर्भ टीव्हीला जोड म्हणून मग मी मला टीव्ही बघायला लागलो ती म्हणली अरे येड्या फाईलचा टिप्पणी विभाग म्हणजे टीव्ही असते होय अरे तसंच झालं माझ्या बाबतीत. मला म्हणले प्रत्येकपत्र जोड. परत कुत्रा कुत्रे नाही रे प्रत्येकपत्र एक प्रत्येकपत्र असते. मला नंतर कळालं टीव्हीला आणि पीव्हीला वेगळं करणार आहे. मग सेपरेटर म्हणणं इंग्लिश कळत राहावे मराठी लय डेंजर आहे नाही बाबा सगळं मराठीतच द्यावं लागायला लागलं आता एक फाईल तर मला ददा कर म्हणून सांगितली. दादा दादा नाही रे एक फाईल ददा कर म्हणली. ददा कर म्हणल्यानंतर मी नेमकं काय करायचं दप्तरी दाखल करायची होती ती फाईल. कसं बोलाले मित्रा सगळं अवघड करून टाकलंय हे व्यवस्थित पहिलं सांगायला पाहिजे बरं आपल्याला कुणी कसं झालं शिकणारं पण नाही रे मित्रा? आपण एमपीसी करून आलोय. आपण नवीन तिकडे आलोय ना आपल्याला झालं नाही प्रशिक्षण. त्यामुळे ही सगळी व्यवस्था अशी होत आहे. मी असं ऐकलंय माझा मित्र एक जीएडी मध्ये आहे. तो म्हणला की आपलं एक प्रशिक्षण होणार आहे. नाशिक येथे विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये इकडून कच्चा क्लर्क घातला तिकडून पक्का क्लर्क इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. आणि मी त्या माझ्या मित्राला विचार बघितले आपली पुढची बॅच आहे आपण जाऊ त्या संस्थेमध्ये आपल्याला सर्व काही शिकलं जाईल. मित्रांनो सांग ना आमचं नाव घालायला आले लिस्ट मध्ये अरे तू तिथून आलास का तुझ्या डीओ मॅडमला शिकवतील इतकं ते परफेक्ट करून सोडतात मला. नंतर काही विषयच नाही त्यांना दाखवतो मग मंत्रालयाचा काना क्लर्क कसा आहे ते. बघा आता येऊन मला किती वेळ झालाय 5 मिनिट झाले आता बघ कसा फोन येते आणि लगेच म्हणणार तेव्हा आला बघ अरे बघा आमचे काम चुकायचं काम चुकायचं हा सर बोला अरे कुठं असतो अहो सर चहा प्यायला आलो अरे होतो. किती वेळ चाल येतो 1 तास 1.5 तास झाला तू गेला खाली तर बरं, आलो सर आलो ये पटकन काम असतात डेस्कला ते 1995 ची फाईल कुठे आहे हा, शोधतो सर आले हा ये लवकर द्यायची अर्जंट द्यायची फाईल तात्काळ आहे तात्काळ काम सुधार होता का तुम्ही काय करू नका सगळं माझ्याच बोकांडी 1990 ची फाईल आपला जन्म 1996 चा. आता मी विचार करायला मी ती फाईल सिनियर आहे आपल्याहून 6 वर्षानं आणि वरून म्हणते टका पडत असं शोध कुठेतरी हो रे आणि थोडा वेळ बाहेर गेले की लगेच फोन करणार. आता हे तर जाऊ दे आता तू दोन ये असो असल्या आहेत रे बाबा नमुन्या आता बघ कशा फोन करतात लगेच काम केले काम केले तुला काय म्हणलं होतं हॅलो हॅलो
मॅडम. टाळे मॅडम. अरे नवखे आहे का? हो, माझा पण अर्ज हे मेल केला का विचार, अर्जंट होता तुम्ही. लवकर विचार. हो मॅडम, करतो आल्यास हा. चार्ज घेत बसते का? हा, बोला त्याला नुसतं लवकर. फिरा. तुझ्या चहाचे किती रुपये झाले रे? साहेब तुम्ही नवीन आहेत का हो? होय ना? राहू द्या मग कशाला घ्या. मी जास्त इज्जत काढायला चहावाला इज्जत काढायला लागली. त्याला काय अर्थ राहिला? बघा आता काय कोणाचा फोन आला रे? तेव्हा पुढे सांगतो, एवढा ताण आहे मला कुठेतरी निघून जावं वाटायला लागलं. हो मित्रा, तू ताण नको घेऊ. आपण ज्या संस्थेत चालव ना, त्या संस्थेचं प्रशिक्षण असं आहे, तिथं आपल्याला ताण नावाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे देखील शिकवलं जाणार आहे. त्यामुळे तू ताणच नको घेऊ. तिथं ताण बी येणार नाही म्हणकी. हा, अजिबात नाही. मला ऐकूनच ताण कमी झाल्यासारखं वाटायला. आता फोन येईल बघ की देशचा. येतच असते की, मला माहिती. मला बी आलं. हॅलो मॅडम, आलो. हॅलो, जेवण करायच्या वेळेस भेटू.